तर किती रक्कम जमा केली तर तुम्हाला करातनं सूट मिळेल आणि किती रक्कम जमा केल्यावर त्यावर तुम्हाला कर भरावा लागेल यावर एक नजर टाकूया। गृहिणींची बचत म्हणून 2.5 लाख रुपयांची रक्कम तुम्ही बँकेत भरू शकता। हे 2.5 लाख रुपये कुठून आले, कसे आले यावर तुम्हाला स्पष्टीकरण देणं आवश्यक नाही। परंतु 2.5 लाखांच्या वर जे रक्कम जमा करतील त्या रकमेवरती सरकारची बारीक नजर असेल। 2.5 लाखांपेक्षा जास्त रक्कम जमा केली तर उत्पन्नाचा स्रोतही द्यावा लागणार आहे। 10 लाखांपेक्षा अधिक बेहिशेबी रक्कम सापडली तर दुप्पट कर आकारणी करण्यात येईल। उदाहरणार्थ 10 लाखांवरती 1 लाख कर असेल तर तुम्हाला 3 लाख रुपये द्यावे लागतील। देशातलं 80% चलन हे खरं तर 500 आणि हजारांच्या नोटांच्या स्वरूपात आहे। म्हणूनच बँकेमध्ये डिपॉझिट होणाऱ्या प्रत्येक मोठ्या व्यवहारावरती करडी नजर असेल। परंतु पूर्णवेळ शेतकऱ्याला मात्र हवी तितकी रक्कम डिपॉझिट करता येणार आहे। पण यातही छोटीशी अट आहे, ती म्हणजे त्याचं क्षेत्र आणि उत्पन्न यात तफावत आढळता कामा नये।